नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल नादस्पंदनमध्ये. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरण आणि जप करण्याची पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने 3 महिने मी जे सांगितलं त्याप्रमाणे साधना केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणि एक प्रकारची जादू नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप भारी होणार आहे, त्यासाठी हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की साधनेची योग्य पद्धत काय काय आहे. तर मित्रांनो, नामस्मरणाची सुरुवात कशी करायची आहे. मित्रांनो, कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामीसमोर दिवा लावून आपला संकल्प सोडायचा आहे आपल्याला. स्वामी, मी माझ्या विशिष्ट इच्छा किंवा तुमची जे मन शांती असेल ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यासाठी पुढील 3 महिने अशी सेवा करत आहे, ते स्वीकार करा अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे. मित्रांनो, आता मित्रांनो, मंत्राचा जप काय करायचा आहे ते सांगतो. मित्रांनो, स्वामी समर्थांचा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला यासाठी माळ तुळशीची किंवा रुद्राक्षाची वापरायची आहे. मित्रांनो, तुम्हाला दररोज किमान 3 ते 11 माळी जप करायचा आहे. मित्रांनो, शक्य असल्यास पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी हा जप करायचा आहे. मित्रांनो, आता जप कसा करायचा आहे ते सांगतो. मित्रांनो, नुसते तोंडातून शब्द बाहेर पडणे म्हणजे जप नव्हे. मित्रांनो, जादू अनुभवण्यासाठी या गोष्टी पाळायच्या आहेत. तर नंबर 1, लयबद्धता. मित्रांनो, जप आपल्याला अतिशय वेगात किंवा अतिशय हळू नसावा, एका लयीत मंत्रोच्चार करायचा आहे. मित्रांनो, ध्यान. जप करताना स्वामींची मूर्ती किंवा फोटो डोळ्यासमोर आणा आणि तुमचे लक्ष स्वामींच्या चरणाकडे किंवा डोळ्याकडे असावे. आणि मित्रांनो, आता 3 नंबर, उच्चार. मित्रांनो, मंत्राचा उच्चार करताना स्पष्ट असायला पाहिजे. सुरुवातीला मोठ्याने जप करा आणि हळूहळू तो मनातल्या मनात मानसिक जप करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आता एक गोष्ट सांगतो, जोडसेवा. मित्रांनो, 3 महिन्यात प्रचिती येण्यासाठी जपासोबत या गोष्टींना महत्त्व द्या. मित्रांनो, नंबर 1, स्वामी चरित्र सारामृत. मित्रांनो, दररोज या ग्रंथाचे किमान 3 अध्याय वाचावेत. 3 महिन्यात अनेक पारायणे पूर्ण होतील मित्रांनो तुमचे असं केल्याने. दुसरी गोष्ट, तारक मंत्र. मित्रांनो, दिवसातून एकदा तरी तारक मंत्र श्रद्धेने म्हणावा, यामुळे भीती आणि नकारात्मकता दूर होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नैवेद्य. मित्र आणि मैत्रिणींनो, दररोज स्वामींचा साखरेचा किंवा अन्नाचा छोटासा निवेद दाखवायचा आहे. मित्रांनो, आता मी सांगतो की तुम्हाला या 3 महिन्यात काय काय बदल जाणवतील. मित्रांनो, नंबर 1, मानसिक शांती. मित्रांनो, विनाकारण येणारा ताण आणि चिडचिड तुमची कमी होईल. नंबर 2 म्हणजे सकारात्मक ऊर्जा. मित्रांनो, तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न होईल. नंबर 3, मार्गातील अडथळे. रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. नंबर 4, आत्मविश्वास. मित्रांनो, तुम्हाला संकटांना लढण्याचे बळ मिळेल. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही श्रद्धा ठेवून जप करा. स्वामी केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नाही, तर तुमच्या कर्माला योग्य दिशा देण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतात.